जय शिवराय भावांनो. बेसिकली हा माझा पहिला व्हिडिओ आहे एक्सपोर्ट रिलेटेड. ह्याच्यानंतर आपलं स्टार्टिंगपासून व्हिडिओ येणार आहेत, जसं की प्रोडक्ट रिसर्च करण्यापासून ते लिस्ट करण्यापासून ॲमेझॉन ग्लोबलला. कारण की आपण ॲमेझॉन इंडियाचं मार्केट टार्गेट नाही करत आहे, आपण डायरेक्ट ग्लोबल मार्केट टार्गेट करणार आहे. तर तेच कसं लिस्ट करायचं, परत आपल्या ॲड्स कशा रन करायच्या दुसऱ्या देशामध्ये, ते सगळं आपण बघणार आहे. आणि चला मग मी तुम्हाला सांगतो. फर्स्टली तर आजचा व्हिडिओ आपण आपला प्रोडक्ट डिलिव्हरी कसा होईल त्याचे टाईप्स बघणार आहेत. तर चला भावांनो, ते समजून घेऊया. खरं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ हिंदीमध्ये बनवतो, पण आज मला असं वाटलं की आजचा जो व्हिडिओ आहे माझा, तो म्हणजे असं बिझनेस रिलेटेड आहे. त्याच्यामुळं असं वाटलं की चला आपण आपलं व्हिडिओ मराठीतच बनवूया, आपल्या मातृभाषेत बनवूया. कारण की मी बऱ्याचदा बघितलं की आपले जे मराठी पोरं आहेत वगैरे, तर त्यांना असं वाटतं की अरे आपल्याकडे भांडवल नाही, त्याच्यामुळं आपण बिझनेस करू शकत नाही. असं म्हणजे जेव्हा आपल्या डोक्यात बिझनेसचा विचार येतो, तेव्हा पहिली गोष्ट तर आपल्याला हेच म्हणजे की पहिली गोष्ट तर आपल्याला ह्याच्यामुळंच आपलं अडतं की सगळं आपल्याकडे भांडवल नाही. आणि तिथंच मग आपण विषय सोडून देतो बिझनेसचा, आणि आपलं रोजचं चाललेलं असतंय तेच. तर असं म्हणजे मी खूप ऑब्झर्व केलं की आपले जे मराठी पोरं आहेत त्यांची मेंटॅलिटी इतकी मोठी नाही आहे की आपण पण करू शकतो, आपण का नाही करणार, असं म्हणजे रिस्क घ्यायला घाबरतात. तर भावांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवणार आहे. आणि म्हणजे मी पण इतकं काय मोठा नाही की मी तुम्हाला सांगू शकेल, फक्त मी माझा प्रवास शेअर करणार आहे, ज्यातून एक दोन जरी जण तरी पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपला ह्या टॉपिकवर असणार आहे की आपण पहिलं तर एक्सपोर्ट करणार आहे प्रोडक्ट. पण मी खूप रिसर्च केला एक्सपोर्टबद्दल वगैरे. पण असं समजलं की एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणजे की आपण जर एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर मॅक्स 50,000 ते 60,000 रुपये लागतील आपल्याला. पण सध्या तर तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही माझ्याकडं. मग मी ठरवलं Amazon ग्लोबल म्हणून आहे, ज्याच्या थ्रू आपण एक्सपोर्ट करू शकतो, आपला प्रोडक्ट दुसऱ्या देशात सेल करू शकतो. म्हणजेच लाईक USA, कॅनडामध्ये आपण आपलं प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतो. तर मग थोडं रिसर्च करावं म्हणलं ह्या गोष्टीवर, आपला प्रोडक्ट कसा डिलिव्हर होईल वगैरे. आणि भावांनो, आता ही जी सिरीज असेल माझी की एक्सपोर्ट बद्दलची, ती मी मराठीतच बनवणार आहे. बाकी आपले फिरायचे वगैरे व्हिडिओ ह्याच चॅनलवर येतील आणि ते हिंदीत असतील. पण तुम्हाला तर सांगितलंच मी, हा व्हिडिओ मराठीत बनवण्याचा माझा हेतू काय आहे ते. भावांनो, मी जसं की म्हणलं की आपले फिरायचे व्हिडिओ हिंदीत येतील. त्याचा असा अर्थ आहे की आपण मोस्टली जर गड किल्लेच फिरत असतो, महाराष्ट्रातले सह्याद्री वगैरे आणि मोस्टली गड किल्ले. तर जसं की अभिमुंडे आपल्याला माहित असेल, सायको शाहीर, त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. आणि ते बोलले होते की किती दिवस महाराष्ट्रानेच महाराष्ट्राच्या कानात महाराष्ट्राचाच इतिहास गुणगुणत राहायचा, आपल्या देशाला पण आणि बाहेरच्या राज्यातल्यांना आणि अख्ख्या जगाला पण आपल्या राजांचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे. म्हणूनच आपण गड किल्ल्यांचे वगैरे व्हिडिओ हिंदीत बनवतो. आणि हेच आहे, जो आपण प्रोडक्ट निवडणार आहे त्याची डिलिव्हरी प्रोसेस कशी असणार आहे, चला आपण बघूया. तर भावांनो, मी जसं म्हणलं की आता आपण शिपिंगचं बघणार आहेत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना हाच असतो की जेव्हा आपण दुसऱ्या देशात मार्केट एक्सपोर्ट करतो तेव्हा तो कसा पोहोचेल, कसा नाही. तर तोच प्रश्न आपण आज पहिल्यांदा सोडवणार आहे. आणि स्पेशली ॲमेझॉन ग्लोबलबद्दल बोलत असताना तुम्हाला सांगायचं झालं तर इझी शिप, सेल्फ शिप आणि ॲमेझॉन FBA अशा 3 टाईप असतात. तर आपल्याला ग्लोबल मार्केट ॲनालिसिस करायचे किंवा आपल्याला ग्लोबल मार्केटच टार्गेट करायचे. त्याच्यामुळं आपण इझी शिप आणि सेल्फ शिप काढून टाकू आणि आपण फक्त ॲमेझॉन FBA समजणार आहोत. तर ॲमेझॉन FBA बघू शकता आपण की म्हणजे की आपण जेव्हा ॲमेझॉन FBAने ट्रान्सफर करतो तेव्हा आपल्याला फक्त आपला जो प्रोडक्ट आहे तो त्यांच्या ॲमेझॉन FBAला म्हणजेच की त्यांच्या वेअरहाऊसला पोचवायचा असतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला ऑर्डर येईल किंवा कस्टमर आपलं प्रोडक्ट घेईल, तेव्हा मग ॲमेझॉन FBA डायरेक्ट पॅकिंग करणार आणि त्यांचे ते सेल करतात. पण ह्याचं एक हे आहे की ह्यांचे चार्जेस जास्त असतात, पण आपल्याला काही टेन्शन राहत नाही प्रोडक्ट रिटर्न आलं किंवा प्रोडक्ट जाताना पण. त्याच्यामुळं आपण ॲमेझॉन FBA सिलेक्ट करणार आहोत.
आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस जर बघायचे झाले तर ह्याच्यामध्ये आपण तिन्हीचे पण ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत. पण आपण ॲमेझॉन FBAचे बघू, कारण आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मॅक्झिमम विजिबिलिटी असते, एंड टू एंड फुलफिलमेंट आणि स्केलेबल मॉडेल आहे. आणि एक्स्ट्रा चार्जेस लागतात. डिसॲडव्हान्टेजेस बघितलं तर एक्स्ट्रा चार्जेस लागतात. मार्जिन रिस्क म्हणजे की समजा आपण जर एखादा प्रोडक्ट म्हणजे जर आपण एखादा प्रोडक्ट लिस्ट केला ॲमेझॉन ग्लोबलला आणि त्याच्यात जर आपल्याला नीट मार्जिन काढता नाही आलं तर आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं प्रॉपर रिसर्च करूनच प्रोडक्ट सेल करायचं असते. आणि मल्टी GST रिक्वायर्ड म्हणजे की आपल्याला आता मल्टी GST लागणार, कारण की आपला प्रोडक्ट इंटरनॅशनल लेवलला जाणार आहे आणि मल्टी स्टेट लेवलला पण जाणार. त्याच्यामुळे मल्टी GST रिक्वायर्ड असते. आणि हे पण बघूया आपण नंतर हळूहळू जसे जसे आपले व्हिडिओ येत राहतील तसे अजून माहिती भेटत राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती बघितली. आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय करेल आणि तुमचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघितलं, कारण पहिला व्हिडिओ असल्यामुळे आपलं इंट्रोडक्शन देण्यातच जास्त वेळ गेला. तर चला भावांनो, आपली सिरीज येत राहील जसे जसे मी प्रोग्रेस करणार आहे तसे मी तुम्हाला पण व्हिडिओमधून अपडेट देत राहणार आहे. आणि तुम्ही पण माझ्यासोबत स्टार्ट करू शकता. फक्त तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे आणि चिकाटी पाहिजे. आपण पण खूप मोठ्या लेवलला जाऊ शकतो भावांनो. फक्त आपले विचार आणि आपले ध्येय मोठे असले की काय पण होऊ शकतं. तर त्याच्यामुळंच आपले विचार मोठे करा, विचार मोठे ठेवा, विचार चांगले ठेवा. आणि भावांनो, आजकाल जर बघितलं तर आजची पिढी, आपली जी जनरेशन आहे म्हणजे की माझ्या वयाची तुमच्या वयाची, ते खूप वाया चाललेले गाईज गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नादामध्ये. तर भावांनो, मजबूत विचार करायचा, मजबूत राहायचं. तर भावांनो, हे सगळं लांब ठेवून जर आपण आपल्या करिअरवर फोकस केलं तर आपण किती पुढे जाऊ शकतो हे आपल्याला दिसलंच पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात. तर चला भावांनो, सोबत मेहनत करू आणि सोबत पुढे जाऊ. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये जो येईल त्याच्यात मे बी आपण प्रोडक्ट रिसर्च करणार आहोत आणि आपल्याला GSTला पण ॲप्लाय करायचे, IEC कोड पण ॲप्लाय करायचे, तो आपल्याला मिळवायचा आहे. तर तो पण कसा मिळवायचा, डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स आपण काढणार आहोत वगैरे. आणि ह्याचे पण अपडेट मी यूट्यूबला देत राहील.